एकच आपल्या स्टँडिंग कमिटीचा हॉलमध्ये बसून तिकडेच आपण जागेवरच रोखटोक हिशोब करून टाकू. तर आपल्याला मान्य मंत्री महोदयाला सुद्धा मीरा भाईंदरमध्ये बोलवता येईल आणि त्यांनाही आवडेल यायला की मेहता साहेबांनी बोलवलं, चला आपण त्या जाऊया, कारण की शेवटी एकच पक्ष आहे म्हणून ते येतील. आणि ज्यावेळी ते येतील त्यांचे अधिकारी त्यांच्यासोबत असतील, जे अन्यायकारक बाब असतील जाग्यावरच तो निर्णय होईल आणि त्याप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे आपले महापालिकेचे आयुक्त साहेब असतील, अधिकारी असतील, त्यांना तो मान्य करावाच लागेल, कारण खाता तो आहे. तर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. विशेष प्रवीण रायजी, अनिताजी, आमचे सर्व नाव, प्रकाश दुबोलेजी, पराडकरजी, सोनवणेजी, तोराजी, कैलासजी, अजून नाव बा घ्यायचे तर बोल कुठले कुठले, नाही तर राहून जातील माझं नाव घेतलं नाही. तर सर्वांचं अभिनंदन करतो. मी एवढंच असं सांगेल, तुमचा विश्वास कधी तुटू देणार नाही. बाकी सगळ्या गोष्ट होत राहील आणि एकता आणि युनिटीमध्ये ताकद असते, ह्याच्यात काही दुमत नाहीये. युनिटी आणि एकता असली की चांगले चांगले कायदे सुद्धा बदलावे लागतात. तर आपण सर्व एकत्रित राहूया, संघटित राहूया, ना भांडता ना लढता. कायदा आपल्या हातात आहे, महापालिका आपण असंच निर्णय घेऊन जाऊ जे हिताचे असतील आणि खरोखर जे तुम्हाला हक्काचे असतील त्या गोष्टीला आपण न्याय देऊ. परत एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपण सर्व सोबत आहो ना? दोन्ही हात वरती करून सांगा. परत तिकडे तिकडे जाणार नाही ना? बघा, आमिषी देतील, दमी देतील, काही देतील, बरोबर आहे. तर सगळं सांभाळून ठेवा. त्यांना आपल्याला काहीतरी परत द्यायचं आहे सगळं. तर जे जे देतील ते सांभाळून ठेवा. कधी टाइम आल्यावर आपण परत देऊया आणि आपल्याला न्याय मिळतील, न्याय देऊ आज नाहीतर उद्या. मी आता सांगितलं की फक्त आता राहिले किती दिवस तेवढे दिवस आम्ही मोजतोय, नंतर काय सगळे निर्णय आम्हालाच घ्यायचे. परत एकदा मान्य जिल्हा अध्यक्षांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की आज या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि ज्यावेळी युनियनला एखादा न्याय नाही भेटलं तर अख्खा भारतीय जनता पक्ष पाठीशी उभा राहतो.